बस बस हेच चालू आहे साहेब. आम्हाला तिकडचे साहेब लोक पोलीस लोक म्हणतात की महसूलमध्ये पैसा भरला आमच्या माणसांना, तरी त्यांच्या केसा दाबल्या गेला. आणि पोलीसवाले म्हणतात हे पाय रिपोर्टा केल्या, खोट्या रिपोर्टा माल्यावर करायला साहेब. 4 तारीखले मीनं रिपोर्ट केली, त्याच्यावर कारवाई नाही केली त्यांना, कुठेच दाखल नाही केली ते केस कोर्टात. आणि माल्यावर खोटी रिपोर्ट केली, म्या झाडं नाही तोडले, माल्याच वाराले झाडं तोडून. अशा ना कसा समोरची हिंमत वाढीन, उद्या जीवहानी होईल. दररोजची रिकॉर्डिंग आहे माझ्यावर, दररोज भांडणं चालू आहे घरी, दररोज मारा शिव्या द्यानं. मग तिथे पोलीस आलेलेच सांगा. नाही सांगितलं साहेबाला, ते म्हणतात कोर्टात दाद जेल आम्ही देईल तुम्हाला, तुम्ही कोर्टात जा. आणि कोर्टात वकील लोक सांगा की कोर्टात त्या जजसमोर उभं राहा, ह्या पाहिजे मागे लिहून जात ते काहीतरी कोर्टात दाद मागा म्हणून तुम्ही. बस हे दाखवतात जुंबळे साहेब. जुंबळे साहेबाला डायरेक्ट सांगितलं कोर्टात आम्ही जाऊ पाहिलं, कोर्टात कोणतीच केस दाखल होईल नाही, त्यांची जमात बी होईल नाही असं वाटते मध्ये. ते म्हणतात ती माहितीचा अधिकार टाका तुम्ही तहसील कार्यालयामध्ये, पैसे भरतात म्हणजे ते मग तुम्ही त्यांच्यावर हे करा. कशाचे पैसे? केस दाब्याची, की आमच्यावर केस समजा ते आपल्या अटी पाठवतात म्हणतात, तातूरपुतूर केसा करतात, काही बी मारहाण करते तरी बी. ते कसं डोक्या बाहेर गेलं साहेब, डोक्या बाहेर म्हणजे आम्हाला संतुलन बिघडून टाकला. आता हे केस तुम्ही पाहिले का आपली? मला एक सांगा, हे क्षेत्रफळ चुकीचे आहे म्हणून चूक दुरुस्ती करण्यात यावी. चूक दुरुस्ती करता येत नाही आपल्याला? करता येते ना. हा तेच कळवलं ना आपल्याला. कसं काय चुकीचं आहे ना हे, त्यांना कळवलं आणि एसडीओलाही परत दिलं ना आपण. अपील दाखल करण्यात यावे. हा ना, तर यांना कशाला कळवलं आपण? अरे या हरकत नाही म्हणते ना, हे कमी करण्यास. तुमच्या लक्षात आलं का हे आपण कसं काय चुकीचं काय लिहून आहे त्याच्या? हा